आज आहे न्यूझीलंडमध्ये आणि मी आलो आहे ऑकलँडमध्ये. आता आपण आलो आहे स्काय टॉवरच्या खाली आणि तुम्हाला मी दाखवतो स्काय टॉवर कसा दिसतो रात्री. हे बघा, एकदम सुंदर लाइटिंग बघा यार, मला एकदम भारी वाटतं. आणि मला असं वाटतं की माझी मम्मी पप्पा पण पाहिजे होते माझ्यासोबत, म्हणजे माझी फॅमिली, दीदी बेदी सगळे, जी पण होणारी असेल तिच्यासोबत पण इकडे यायला मजाच येईल. आता आपण स्काय टॉवरच्या खाली आलो. हे बघा स्काय टॉवर, वर्ल्ड मधला 28 टॉलेस्ट टॉवर हा आहे. लॅम्बोर्गिनी. भाई एक दिवस अशी गाडीमध्ये मम्मीला बसवायचं आहे भाई. आणि हा ब्रिज वरून जो अख्ख्या सिटीचा व्ह्यू दिसतोय ना, पूर्ण सिटी इकडून दिसते. आणि व्ह्यू भाई, आता व्ह्यू बघा, अख्खी सिटी दिसते इकडे, फुल होल सिटी. सो हे गाइज, वेलकम टू न्यू व्लॉग. आज हम लोग है न्यूजीलैंड ऑकलैंड में और रात के बजे है 9:30 और मैं सोच रहा हूँ ये जो व्लॉग है मैं मराठी में बनाऊँ. सो लेट्स स्विच टू मराठी. सो हॅलो गाइज, मी आज आहे न्यूझीलंडमध्ये आणि मी आलो आहे ऑकलँडमध्ये. सो न्यूझीलंडची खूप लाईक बोलतात ना फेमस सिटी आहे ऑकलँड आणि खूप छान सिटी आहे. रात्रीचे वाजले आता 9:30 आणि हे बघा व्ह्यू, इकडचे व्ह्यू बघा फक्त. सो आता आपण चाललो आहे फिरायला बाहेर, तर चला फिरूया. सो लेट्स गो. आणि इकडची नाईट लाईफ खूप चांगली आहे, शांत आहे. इकडे मी 1.5-2 वर्षापूर्वी आलेलो लाईक माझ्या फर्स्ट कॉन्ट्रॅक्टला. आता हा माझा 3rd कॉन्ट्रॅक्ट आहे. सो फर्स्ट कॉन्ट्रॅक्टला मी इकडे आलेलो आणि भाई ऑकलँड खूप छान आहे, खूप लाईक इकडे एक टॉवर फेमस आहे खूप. आणि हे तर आज माझा डे ऑफ होता पूर्ण. सो मी आज सकाळी उठला, वर्कआउट केलं, डाएट वेट बरोबर आहे आज, फुल चेक आणि फुल मस्त. आज एकदम वेदर मस्त थंड आहे. आताच पाऊस पडून गेला आहे बघा, हे ओलं आहे बघा फ्लोअर. सो खूप भारी वाटतं आहे, एक नंबर, एकदम भारी वेदर आहे, जसं पाहिजे तसं. आणि हेल्थ पण आपली परफेक्ट आहे. सो एकदम भारी वाटते. वर्कआउट करून आलो संध्याकाळी, एकदम छान वाटतं. आणि आता आपण जाऊया फिरूया रात्र, इकडे एक्सप्लोर करूया कसं वाटतंय, बघूया तुम्हाला ही सिटी. आणि रात्रीची म्हणजे हे आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेच असेल की ही सिटी कशी आहे, बट आपण आज मराठीमध्ये ब्लॉग करतो. सो जे पण नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी. सो भाई ही सिटी खूप छान आहे आणि खूप पॉप्युलर आहे, खूप मोठी न्यूझीलंडची सिटी आहे ऑकलँड. सो आज आमची जी शिप आहे ती रात्रभर इकडेच थांबणार आहे आणि उद्या पण आहे, उद्या संध्याकाळी जाणार आहे. सो आज खूप टाईम आहे आणि माझ्या मॅनेजरनी ना मला डे ऑफ दिला आहे. सो भाई फिरा, रात्रभर फिरू शकतो. सो मी आताच निघालो बाहेर शिपच्या आणि जाऊया बाहेर, मस्त फिरूया. हे बघा इकडे मॅगडी आहे, नंतर इकडे H&M आहे, म्हणजे हे सगळे इंटरनॅशनल ब्रँड तर आहेतच, पण आय थिंक इकडे रोलेक्स बिलेक्स मोठे ब्रँड आहेत. सो जाऊया फिरूया मस्त पूर्ण फायर आणि तुम्हाला दाखवतो ऑकलँड सिटी. तो आपण आता क्रॉस करूया, ते टर्मिनल आहे तिकडे पाठी, ते ओपन टर्मिनल आहे. सो मस्त शिप अशी दिसते, व्ह्यू चांगला आहे. सो आता आपण क्रॉस केला आणि बिल्डिंग्स बघा इकडे केवढ्या मोठ्या बिल्डिंग्स आहे आणि आर्किटेक्चर खूप चांगलं आहे या सिटीचं. आणि न्यूझीलंडची आय थिंक राजधानी आहे, म्हणजे कॅपिटल वेलिंग्टन की ऑकलँड आहे, मला माहीत नाही, मला चेक करायला लागेल, मला एवढं आठवत नाही आहे. सो कॉमेंट करा तुम्हाला माहिती असेल तर. सो हे बघा, इकडून ना शॉप स्टार्ट होतात. आपण सरळ आलो टर्मिनलवरून, इकडून असे शॉप स्टार्ट होतात असे. आणि हे बघा डिओर आहे इकडे, नंतर इकडे प्राडा आहे समोर, लेट मी शो यू. सो हे बघा इकडे रोलेक्स आहे, म्हणजे असे मोठे ब्रँड आहेत मस्त. वन डे आपण तिकडून गोष्टी विकत घेऊ, एक दिवस येईल. सो मोठी स्वप्न बघायची आणि येईल फॉर शुअर. की इकडून मम्मीसाठी काहीतरी घेईल एक दिवस, डिओर रोलेक्स, पप्पासाठी काहीतरी घेईल, एक दिवस येईल. LV, इकडे LV पण आहे, लुईस. सो जाऊया फिरूया आता मस्त बाहेर.
एकटाच आहे, कारण आत्ताच ही शिप मी जॉईन केली. ही नवीन शिप आहे माझी. झाला मला 1 महिन्यात शिपवर. पण माझे तेवढे मित्र अजून झाले नाहीत तसेवाले, लाईक ते एनर्जीवाले. माझ्या एनर्जीवाले मला अजून भेटला नाही आहे. सो म्हणून मी एकटा फिरतो आहे. मस्त रात्रीचे पोर्ट्रेट्स काढूया इकडे छान असे. आणि इकडे स्काय टॉवर आहे. आपण गेलेले लास्ट टाईम लाईक स्काय टॉवरवर गेलेले आपण. सो यावेळेला पण जाऊया. स्काय टॉवर रात्री कसा दिसतो ते बघूया, कारण रात्री आय थिंक त्याचा व्ह्यू भारी असेल. सो इकडे जवळ आहे. इकडून जर तुम्ही पुढून जाऊन आपल्याला एक राईटची लेन घ्यायची आणि त्या राईटची लेन घेतली की आपण डायरेक्ट स्काय टॉवर आपल्याला दिसेल, कारण तो खूप मोठा टॉवर आहे. जगातला काहीतरी 20वा टॉवर आहे, असं की 7वा काहीतरी टॉवर आहे. तो खूप मोठा आहे. सो जाऊया तिकडे. आणि माझी बेस्ट फ्रेंड आहे ना, तिने मला सांगितलं की मराठीमध्ये ट्राय कर ब्लॉग. सो मी आज म्हणून मराठीमध्ये ब्लॉग करतो. सो पाऊस आत्ताच पडून गेला आहे बघा खाली पूर्ण. आणि एकदम बोलतात ना, तो मातीचा वास पण येतोय. आणि कानामध्ये इयरफोन लावले आहेत आणि गाणी पण ऐकतोय, व्लॉग पण करतोय. बेस्ट फिलिंग आहे. आणि वेदर मस्त थंड आहे. सो एक नंबर वाटतंय, एक नंबर. खूप चांगलं वाटतंय. सो जाऊया स्काय टॉवरच्या इकडे जाऊया आणि बघूया कसं वाटतं स्काय टॉवर. सो लेट्स गो. आणि हे इकडे बघा JB हायफाय करून हे शॉप दिसते इकडे. सो JB हायफाय हे खूप मोठं इलेक्ट्रॉनिकचं शॉप आहे. लाईक ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये. गाड्या बघा भाई, फुल BMW चालत. लाईक JB हायफाय ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा सर्वात मोठं इलेक्ट्रॉनिक शॉप आहे. तुम्ही जाऊन तिकडे इलेक्ट्रॉनिक्स घेऊ शकतात. तुम्हाला स्वस्त भेटेल पूर्ण. सो घेऊया आपण काहीतरी पुढच्या महिन्यामध्ये लवकरच. सो आता आपण चाललो आहे स्काय टॉवरच्या जवळ. सो स्काय टॉवर आहे राईट साईडला, पण पुढच्या लेनवरून. सो इकडे ऑस्ट्रेलियन न्यूझीलंडमध्ये तुम्हाला हे जर रस्ता क्रॉस करायचा असेल ना, तर तुम्हाला हे बटन दाबायला लागतं असं. आणि थांबायचं इकडे. जिथपर्यंत तिकडे ग्रीन सिग्नल नाही आहेत ना, तिथपर्यंत थांबायचं. सिग्नल ग्रीन झालं आहे. आता आपण जाऊया त्या साईडला. सो लेट्स गो. आणि जास्त लोक नाही आहेत. लाईक रात्र झाले पण एवढी असं लोक नाही आहेत. सो एकदम रोड्स खाली आहेत हे बघा. असं म्हणजे एवढं बिझी सिटी नाही आहे. सकाळी असतं बिझी इकडे ऑफकोर्स. आता 9:30 झाले, पण लाईक मुंबई एवढं बिझी नाही आहे. आणि तिकडे एक मेट्रो स्टेशन पण होतं जवळ, शिप टर्मिनलच्या जवळ. मी जाताना दाखवतो तुम्हाला. आता आपण ऑलमोस्ट लाईक आलो आहे. आय थिंक हीच गल्ली आहे. सो इकडून आपल्याला राईड घ्यायचं आहे या साईडला आणि तुम्हाला स्काय टॉवर दिसेल. आता आपण आलो आहे स्काय टॉवरच्या खाली आणि तुम्हाला मी दाखवतो स्काय टॉवर कसा दिसतो रात्री. हे बघा, एकदम सुंदर लाइटिंग बघा यार, काय छान दिसतोय स्काय टॉवर. आणि 1.5 वर्षानंतर आलो मी इकडे. सो जुन्या आठवणी ताज्या झाल्यात. आणि लाईक वेदर एवढं चांगलं आहे ना आता, मला असं वाटतं लाईक गुड वाईब्स यू नो. नाईट लाईफ इकडची एकदम फील येतं मला, एकदम भारी वाटतं. आणि मला असं वाटतं की माझी मम्मी पप्पा पण पाहिजे होते माझ्यासोबत यू नो. वन डे त्यांच्यासोबत इकडे पाहिजे होतं. आणि भावासोबत लाईक माझी फॅमिली, दीदी बिदी सगळे असं पाहिजे होते. आणि जी पण होणारी असेल तिच्यासोबत पण इकडे यायला मजाच येईल. एवढं छान आहे यार ही प्लेस. म्हणजे लाईक काय पाहिजे, एवढी शांतता, नाईस ॲम्बियन्स, नाईस रोड, लाईट्स, गुड वेदर, गुड पीपल अराउंड. काय पाहिजे अजून बाई लाईफमध्ये. सो वन डे सगळ्या गोष्टी कंप्लीट होतील. ज्या मॅनिफेस्ट केल्यात त्या पण होतील. जास्त ज्ञान नाही द्यायचं, बट वन डे आणि होतील फॉर शुअर. सो गाईज आता आपण स्काय टॉवरच्या खाली आलो. हे बघा स्काय टॉवर. आणि मी गुगलवर चेक केलं, इकडच्या फ्री वायफायवर बसलो आहे. गुगलवर चेक केलं, वर्ल्डमधला 28th टॉलेस्ट टॉवर हा आहे. आणि या इकडून हे बंजी जम्पिंग पण करतात ते लोक. सो
तिकडून तशी उडी मारतात आणि डायरेक्ट हे दिसतं इकडे, इकडे ते लोक ड्रॉप होते. सो बंजी जम्पिंग पण होते वरून. आणि मी जेव्हा पाठचे गेलेलो लाईक काहीतरी 56 फ्लोअर्स आहेत वर जायला आणि लिफ्ट एवढी फास्ट आहे ना वर जायची, खूप छान. आणि हे हॉटेल आहे स्काय सिटी हॉटेल, इकडून एंटरन्स आहे वर जायला. पण आता आपण वर नाही चालल्यात कॉज मी एकदा वर गेला आहे. अजून रस्त्यात फिरूया. आणि आज मी कॅमेरा पण आणला आहे. मी हल्ली कॅमेरा घेऊन फिरतो, 2 वर्ष घरात ठेवलेला, पण आता म्हणलो काढूया, याला वापर करू याचा. सो आता थोडेसे असे नाईट पोर्ट्रेट इकडे घेतो सगळं. आणि एक छोटासा स्टँड पण आणला आहे मी, सो सेल्फ पोर्ट्रेट पण घेऊया स्वतःचे. सो नाईस, खूप छान असं भारी वाटतं इकडे. आणि खूप चांगलं वेदर आहे आणि फ्री वायफायला कनेक्ट झालं आहे. पहिले मम्माला फोन केला, मम्मीला दाखवलं, माझी बेस्ट फ्रेंड आहे तिला दाखवलं, त्या लोकांना दाखवलं सगळ्यांना, आणि माझ्या दीदीला पण दाखवलं. खूप छान वाटतं यार, खूप छान. असं वाटतं की आपले जे जवळची लोकं ती पाहिजेत आपल्यासोबत. बट इट्स फाईन, वन डे. सो आता आपण फिरूया इकडे, अजून काय आहे बघूया सगळं आणि एक्सप्लोर करूया न्यूझीलंड ऑकलंडला. आता आपण परत शिपकडे जाऊया आणि शिपच्या साईडला समुद्र आहे. सो लेट्स ट्राय की त्या साईडला एक्सप्लोर करता येईल की नाही त्या साईडला. सो हे बटन दाबून आपण आधी त्या साईडला जाऊ आणि शिपच्या जवळ जाऊया. शिपच्या राईट साईडला समुद्र आहे, सो तिकडे जाऊन चेक करूया की आपल्याला काय हे करता येईल. आणि भाई गाडी बघा, लॅम्बोर्गिनी. भाई एक दिवस अशी गाडीमध्ये मम्मीला बसवायचं आहे भाई, एक दिवस येईल. सो गाईज आपण परत तिकडेच आलो आहे जिकडून आपण व्लॉग स्टार्ट केलेला. हे बघा शिपच्या जवळ H&M आणि तिकडे. तर इकडे मेट्रो स्टेशन आहे, हे बघा, हे दिसतंय का तुम्हाला, हे इकडे. सो हे अख्खं हे मेट्रो स्टेशन आहे. सो वाटत नाही एकदम अशी जुनी ओल्ड बिल्डिंग वाटते, एकदम एस्थेटिक, पण ते ॲक्च्युली मेट्रो स्टेशन आहे अंडरग्राऊंडवाला. सो आता आपण ना एक काम करूया, जो हा एरिया आहे ना इकडून लेफ्ट किंवा राईट तिकडे काहीतरी एक्सप्लोर करूया. अजून काय आपल्याला बघण्यासारखं दिसतंय का. लेफ्ट साईडला आलो आहे शिपच्या इकडून आणि मला एक जागा भेटली इकडे, खूप भारी व्ह्यू आहे इकडून. आपण या ब्रिजवर आलेत आणि हा ब्रिजवरून जो अख्ख्या सिटीचा व्ह्यू दिसतोय ना, पूर्ण सिटी इकडून दिसते. आणि व्ह्यू भाई, आता व्ह्यू बघा, अख्खी सिटी दिसते इकडून, फुल होल सिटी. आणि पाणी भाई खूप भारी वाटते, खूप छान. लाईक नाईट एक नंबर वाटतंय. कधी वाटलं नव्हतं भाई रात्री असं फिरता येईल ऑकलंड सिटीमध्ये, बट एक नंबर वाटतंय. आणि आता आपण परत जाऊया शिपकडे. आता रात्रीचे 11 वाजलेत आणि खूप आज चाललो आहे. लाईक जवळजवळ 15,000 तर स्टेप झालेत चालत चालत. सो लेट्स गो, परत जाऊया. आणि हा व्ह्यू भाई माझ्याकडे शब्द नाहीत, लाईक माहीत नाही कॅमेरामध्ये कसं दिसतंय, बट हे समोर बघतोय ना भाई, ओपी एक नंबर व्ह्यू आहे. सो आता आपण जाऊया परत शिपच्या इकडे. सो लेट्स गो. आपण आलो आहे शिपच्या जवळ आणि आता आपण चालू शिपमध्ये परत. सो ही बघा आमची शिप. या शिपचं नाव आहे क्राऊन प्रिन्सेस. तर आधी मी होता ग्रँड प्रिन्सेसवर, आता मी आहे क्राऊन प्रिन्सेसवर. तर प्रिन्सेसच्या शिप आहेत त्या ऑलमोस्ट सेमच दिसतात. सो ग्रँड आणि क्राऊन सेमच दिसतात, काहीच फरक नाही, फक्त नाव चेंज आहे. आतून पण ऑलमोस्ट सेम आहे. बट छोटीशी शिप आहे, जास्त मोठी नाही आहे, 19-20 मजल्याचीच आहे. बट खूप मस्त, त्रास नाही. सो आता आपण जाऊया परत टर्मिनलमध्ये आणि जाऊन फोटो एडिट करायचे, व्हिडिओ अपलोड करायचा आहे. सो लेट्स गो बॅक. गाईज थँक्यू हा व्लॉग बघितल्याबद्दल. आणि फर्स्ट टाईम मराठीमध्ये मी ट्राय केलं आहे. सो तुम्ही ॲज मच ॲज यू कॅन शेअर करा हा व्हिडिओ, ज्यांना पण लाईक इंटरेस्ट असेल ट्रॅव्हलमध्ये. आणि ह्याच्यासाठी तर हे पेज आहे. जर या व्हिडिओवर रिस्पॉन्स मला चांगला भेटला तर ते मी मराठीत व्लॉग करायला रेडी आहे एनी टाईम. सो प्लीज गाईज
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काय ना, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि जाऊया परत. सो थँक्यू आणि मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये, मे बी मराठीमध्ये परत, नाही तर मग हिंदीमध्येच. सो फॉलो करा आणि कॉमेंट करा कसा वाटला. सो लेट्स गो बॅक. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग.